पेंट तालुका, देवेंद्र भाई मारुति कोई साहब, उनके साथ ही साथ महासचिव पेंट तालुका सुनील भाई प्रहलाद धामणकर साहब और उनकी टीम, जिन्होंने बहुत मेहनत ली है इस टूर्नामेंट के पीछे और फिर इस टूर्नामेंट के सपने को साकार किया गया पेंट नगर परिषद के मैदान के ऊपर। और आज सुबह से हमने देखा शुरुआत की गई इस टूर्नामेंट की और ये मुकाबला आप सभी के सामने आएगा सेकेंड राउंड का फर्स्ट मैच, जहां पे खेलेगी टीम दीव 11 के सामने। जोहे ने जीता है टॉस, गेंदबाजी का किया फैसला, 4 ओवर का मैच। पहली गेंद लोवर फुल टॉस उड़ा दिया यहाँ पे मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। कमाल की फील्डिंग की गई, अंतिम लम्हों में गेंद को रोका गया। तब तक यहाँ से 2 रन पूरे किए जाएंगे। संदेश P1 की पहली ओवर को संभालते हुए गेंदबाजी मार के ऊपर आपको नजर आएंगे। राइट आर्म ओवर द विकेट का एंगल इस्तेमाल किया जा रहा है। ये भी यॉर्कर इस बार भी मिड ऑफ के ऊपर से उड़ाया, वही खिलाड़ी कर रहा है पीछा, लेकिन इस बार गेंद रुकने वाली नहीं है। वाइडिश लॉन्ग ऑफ के बाहर इस पारी का पहला 4। इनके मंदिर का वो प्राण प्रतिष्ठा सोहरा पूरी दुनिया में तमाम हिंदूवासियों ने सेलिब्रेट किया। उस दिन को ऐतिहासिक पल हमें देखने का मौका मिला। हम सौभाग्यशाली है। अच्छी धुन यहाँ पे बजाई गई है। डीप लॉन्ग लेग के बाउंड्री पर गेंद को ट्रेवल किया, रनिंग बिटवीन द विकेट अच्छी नजर आ रही है इन दोनों खिलाड़ियों की। पिछले मुकाबले में दीव 11 की टीम ने अंतिम लम्हों में जाकर उस मुकाबले को जीता था, अपने नाम का डंका बजाया और आज जोहे के सामने मैदानी जंग में 2-2 हाथ करने के लिए आ चुके हैं। बैकफुट पर गए, स्क्वायर कट करने की कोशिश, बाहरी किनारा, शॉट थर्ड मैन पर, सिंगल ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ मिलने वाला नहीं है। हमारे दोनों अंपायर, मेन अंपायर संतोष चौधरी सर, स्क्वायर लेग अंपायर प्रवीण चौधरी सर काफी अच्छी अंपायरिंग कर रहे हैं। गांव का सरपंच, मैदान का पंच बहुत जरूरी होता है और इनकी मैं तारीफ जरूर करना चाहूंगा। साथ ही साथ टीम्स cricket.in की भी तारीफ करूंगा। बाहर की तरफ गेंद थी, अवे फ्रॉम द बॉडी पिच किया था, शरीर से दूर रखने का प्रयास यहाँ पे किया जा रहा है। रडार में गेंदों को डालना नहीं चाहते क्योंकि रडार में डालेंगे तो खामियाजा भुगतना पड़ेगा। अक्लमंदी का इस्तेमाल किया और इस गेंद पे भी अब सिंगल रन आ चुका है। जोहे टीम पहले मैच में 81 रन उन्होंने बनाए थे, लेकिन पिछले मुकाबले में 56 रनों का सक्सेसफुली भेजा गया था टीम दीव 11 ने। एक और बार किनारा लगा, एक और बार कैच का मौका, नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराब, और ये इस बार भी विकेट जाएगा। झटका नंबर 1 यहां से दिया जाएगा दीव 11 को। ओवर का खेल समाप्त हुआ। रन बने स्कोर कार्ड पर 10 रन हमें
भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर इनकी याद दिलाता है। क्रिकेट का भगवान जो महाराष्ट्र ने दिया, हमारी मराठी भूमि ने जो दिया, सर सचिन रमेश तेंदुलकर क्रिकेट का गॉड जिन्हें कहा जाता है। उनकी जर्सी का नंबर था 10 और वही 10 रन टोटल के ऊपर नजर आएगा। 10 बस नहीं, 10 पे दम होता है, दिखाना पड़ेगा। अब एकदम 3 स्टंप के बीच में पिच की गई गेंद थी, ऑन साइड पर खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री पर हल्की हाथों से धकेला जाएगा, मिलेगा मात्र सिंगल रन। टेम्परेचर काफी ज्यादा बढ़ रहा है, धूप बहुत तेज यहाँ से अब हो रही है, गर्मी का सीजन शुरू हो चुका है। नाइट मैचेस बहुत ज्यादा आपको आजकल देखने को मिलते हैं। कल ही मैं नंदनपाड़ा में था जहाँ पे आमदार खासदार ट्रॉफी 2024 कल पहला दिन था नंदनपाड़ा की नाइट टूर्नामेंट। 4 दिनों की बहुत सारी नाइट टूर्नामेंट आजकल चल रही है। कल नंदनपाड़ा की टूर्नामेंट में उप सरपंच 11 नंदनपाड़ा टीम ही टॉप 4 में क्वालिफाई हो चुकी है। आज भी यहाँ की डे खत्म करके मैं वहां पे पहुंचूंगा नाइट मैच में। मजा आता है नाइट मैच, लेकिन डे की टूर्नामेंट भी उतनी है शानदार। फुल टॉस ये बॉल ऑन साइड पर लेफ्ट हैंडेड बैटर जो आपको नजर आएंगे मैदान के ऊपर। ऋतिक इनएट नंबर 3 की पोजीशन पर दाखिल किए जा रही है। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन जब भी होता है तो हमेशा गेंदबाज को अनसेटल किया जाता है। फील्डिंग में बार बार परिवर्तन करना पड़ता है और मोमेंटम जो है वो डगमगा जाता है फील्डिंग करती हुई टीम का। इसी वजह से अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में कई देशों के लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन वाले सलामी बल्लेबाज होते हैं, क्योंकि वहां पे माइंडसेट होता है, वहां पे गेम प्लान होता है। यहाँ पे देखिए डाउन द ग्राउंड शॉट, इस बार रुड़ा दिया है। फील्डर बनेंगे दर्शक, गेंद जाएगी दर्शक दीर्घा में, मिलेंगे आधा डजन रन। त्यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय, लेकिन यहाँ पे कैच को लपका दिया जाएगा। बारी बारी सबकी बारी, एक तेरी तो एक मेरी, 6 के बाद आया विकेट। चाव में अच्छी ये बाउंड्री लाइन भी सजाई गई है। स्टेज काफी अच्छा है, ट्रॉफीज आप चमचमाती देखेंगे, एकदम शानदार टूर्नामेंट। यहाँ पे डाउन द ग्राउंड ये शॉट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, द बॉल इज गोज आउट ऑफ द ग्राउंड। यहाँ पे आएगा ह्यूज मैक्सिमम। महेश इनेट नंबर 4 पर आए, उन्होंने बताया इलाका तेरा धमाका मेरा। एक कमाल के 6 को हमने देखा। शॉर्ट पिच लेंथ वाली अगेन बाउंसर बॉल मिड विकेट बाउंड्री पर, इस गेंद को खेल कर निकाला, सिंगल रन आया। बड़ा शॉट आने के बाद स्ट्राइक रोटेट करना एक अच्छे बल्लेबाज की निशानी होती है। दूसरी ओवर की आखिरी गेंद पे आया सिंगल रन। 2 ओवर के बाद रन बने हैं 25 रन टीम दीव 11 के 2 विकेटों के नुकसान पर।
दोनों ही टीमें मैदान के अंदर एक एक टीमों को परास्त करने के बाद दाखिल हो चुकी है। एक एक टीमों को धूल चटाने के बाद दूसरे राउंड में दोनों टीमों ने प्रवेश किया है। एक गांव 11 की ये खिलाड़ी मैदान के अंदर अपना खेल दिखा रही है। क्रिकेट का सीजन काफी जोरों शोरों से शुरू है। ये साल वर्ल्ड T20I के वर्ल्ड कप का भी होने वाला है, तो मजा आएगा। बहुत सारी क्रिकेट की मेजबानी, इंटरनेशनल क्रिकेट, इंडिया इंग्लैंड की टेस्ट सीरीज भी वहां पे शुरू है। यानी क्रिकेट के शौकीनों के लिए क्रिकेट का कारवा हर दिशा में शुरू है और क्रिकेट का मजा तमाम दर्शक हमेशा लेते हैं। खेल अंग्रेजों का है, सबसे ज्यादा भारत में खेला जाता है और भारत ने इस खेल को अपना लिया है। क्रिकेट का खेल हमारे लिए सबसे प्यारा खेल। हल्की हाथों से खेला, ऑन साइड पर जाना था, वाशी पहुंच गई काशी। ये देखिए मिड विकेट के ऊपर गेंद जाएगी, रन हम आएगा मात्र सिंगल रन। इक्का दुक्का भी क्रिकेट के खेल में बहुत ज्यादा महत्व रखता है। स्ट्राइक रोटेशन करना, खेल को चलाए रखना, कम से कम डॉट गेंदे खेलना, ये बतौर बल्लेबाज हर बल्लेबाज का मंसूबा होता है। लेकिन आपको कामयाबी तभी मिलती है जब आप सही टेम्परामेंट के साथ, सही स्ट्रैटेजी के साथ, सही माइंडसेट के साथ मैदान के अंदर खेलते हैं। गेंदबाजी मार के ऊपर वरुण हमें नजर आ रही है, 2 गेंदों में 1 रन खर्च किया। जर्सी नंबर 77 वाला ये खिलाड़ी खेलना चाहते थे। लेफ्ट हैंडेड बैटर, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, ये दाना अब मिस हो चुका है। गेंद मिस हो चुकी है। विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंदें जाएगी। शुरुआती 2 ओवर में 25 बने थे 12.5 की औसत से, लेकिन तीसरी ओवर में रनों के ऊपर लगाम लगाने का काम वरुण की गेंदबाजी कर रही है। यॉर्कर लेंथ वाली गेंद खोद के निकाला, डाउन द ग्राउंड, ये शॉट रुकेगी नहीं, गेंद जाएगी 1 बाउंस ओवर द रोप। यहां पे आएगा 4 रन। थी सीधा मेरे पास आ गई। लेकिन चलिए मैदान के अंदर कमाल का 4 हमने देखा। शेर खामोश रहता है लेकिन शिकार करना नहीं छोड़ता, ये बताया इन्होंने। इस बार घुमा के मारा, गेंद को घुमाने की कोशिश की गई है लेकिन प्रॉपर टाइमिंग गेंद और बल्ले के बीच हुआ नहीं है। डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद ट्रेवल की जाएगी, सिंगल रन मिलेगा। कई सारे दर्शक लाइव देख रहे हैं और दोनों टीमों को सपोर्ट भी अब जोरों शोरों से किया जाएगा। पेन तहसील की लोकल ग्रामीण की टीमें मैदान के अंदर अपना खेल का करिश्मा दिखाते हुए आपको जरूर दिखाई देने वाली है। ये मैदान का इतिहास बहुत पुराना है, कई बड़ी बड़ी टूर्नामेंट इस मैदान के ऊपर हमेशा खेली जाती है। फुलर लेंथ वाली ये बॉल थी, ऑफ साइड पर खेला, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर ये गेंद को ट्रेवल किया जाएगा। कई बड़ी बड़ी टूर्नामेंट फिलहाल चल रही है। बिग बैश ट्रॉफी को आप देखेंगे यूट्यूब के ऊपर, ग्रामीण बिग बैश धमाका ठाणे तहसील में भिवंडी के मैदान पर वो टूर्नामेंट आपको शुरू है। बड़ी बड़ी टूर्नामेंट आने वाले समय में आप सभी के सामने आएंगी। लेकिन 3 ओवर का खेल समाप्त हुआ है, रन बने हैं 32 रन 2 विकेटों के नुकसान पर। टीम डी 11 का टोटल मैदान पर होगा। ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक, डीजे को मिलेगा मौका।
का खेल हुआ। 32 रन बनाए टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाजी मार के ऊपर आएंगे दिगंबर। डेथ ओवर की ये शुरुआत, पहली गेंद उड़ा दिया हवा में, कमाल की फील्डिंग की है वहां पे। डीप लॉन्ग लेग बाउंड्री पर गेंद को रोकना चाहते थे, लेकिन गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, आएगा 4। 6 को रोका लेकिन 4 गवाए। मौत होने वाला ओवर, लेकिन अगले मुकाबले का टॉस किया जाएगा। ये देखिए इस बार कदमों का किया इस्तेमाल, डांसिंग डाउन द ग्राउंड, बल्लेबाज ने लगाया लॉफ्टेड हिट, खिलाड़ी बनाइए सुपर हिट, मिलेंगे 6 रन। डेथ ओवर में बल्लेबाज नाव देखता है ना दाव, बस बल्ला घुमाता है, ज्यादा से ज्यादा रन बटोरने की उनकी कोशिश होती है। कमाल के 6 को हमने देखा बल्लेबाज मुकेश महेश के बल्ले से। अपील जोरदार, एलबीडब्ल्यू की लाउड अपील, रनआउट का मौका बन सकता है। डॉट बॉल है ना सर? यस, यस डॉट बॉल है। डॉट गेंद यहां से जरूर मैदान के अंदर आपको देखने को मिलेगी। यहाँ पे ऑन साइड पर गीला क्रॉस बैटेड ये शॉट, काऊ कॉर्नर बाउंड्री पर एक आया, दूसरा लेने की कोशिश की जा रही है, रनआउट का मौका। कमाल का एफर्ट, विकेट कीपर की जितनी सराहना की जाए उतनी कम, एकदम छलांग मारी उन्होंने विकेटों के ऊपर, और रनआउट के दौर पर बल्लेबाज को पवेलियन का रास्ता दिखाया जाएगा।
आए हैं क्रिकेट की बड़ी चाहत है यश चौधरी को, चॉकलेट बॉय अवार्ड से किया, उनका भी हम स्वागत करेंगे। लास्ट डिलीवरी होने वाली है, कमाल की गेंद, परफेक्ट यॉर्कर, हिला देने वाली यॉर्कर को देगा, जहरीली गेंद को हमने देखा आखिरी गेंद के ओवर, और यॉर्कर के साथ 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन बने 44 रन, आने वाली 24 गेंदें और टीम दोहे को 45 की जरूरत। चलेंगे हम टॉस के लिए, परमेश जी पाटिल सर इनके पास। यस, थँक्यू। तिसऱ्या फेरीतील खरं तर पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल सोडखारच्या अगेन्स्ट टीम शिवशंभो पाटणेश्वर। दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल। टेल इज अ कॉल, इट इज अ हेड। टॉस जिंकलाय अर्थातच सोडखार संघाने। कल्पेश, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू। क्षेत्ररक्षण निवडलाय। ही पहिली स्पर्धा 1 लाखाची आणि ॲज अ कॅप्टन तुझ्याकडे नेतृत्व दिलंय। पहिलीच स्पर्धा आहे आणि अभिमान आहे मला की मला एक पुढं केलाय आणि संधी दिली की कॅप्टन ॲज अ कॅप्टन म्हणून रोल करण्याची। खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय। खरं तर प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की पेन नगरपालिकेच्या मैदानावरती एकदा तरी सामना खेळण्याची संधी मिळावी, परंतु 1 लाखाचे उत्कृष्ट आयोजन तुला तुझ्या संघाला एंट्रीज दिले वंचित बहुजन आघाडी या चषकामध्ये खेळण्याची, काय सांगशील? मी आम्हाला एंट्री दिली म्हणजे तुझ्या रेफरन्सनीच आम्हाला एंट्री आली, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि आयोजन चांगलं आहे। प्रतिस्पर्धी संघ हा देखील आपल्याच विभागातील आपण पाहतोय शिवशंभो पाटणेश्वर। त्यांच्या विरोधात आय थिंक 1 ते 2 सामने झालेले आहेत, त्यांच्याबद्दल काय म्हणशील? चांगली टीम आहे। 2 आमचे समोरासमोर झालेले आहेत। पहिला त्यांनी आम्हाला हरवले, नंतर आम्ही त्यांना हरवले। आता आज तिसरी मॅच आहे, आता बघूया काय होतं। कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? विकेट अगदी पाटा विकेट आहे, वाऱ्याचा वेग फलंदाजासाठी उपयुक्त आहे, कितीपर्यंत रोखशील? टार्गेट का असा सेट नाही, पण कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू। येस, थँक्यू। जाऊया आपण पाटणेश्वर संघाचे कॅप्टन्स या ठिकाणी जॉईन झालेत। टॉस किती महत्त्वाची होती? तू जर टॉस जिंकला असतास तर कोणता निर्णय घेतला असतास? मी पण क्षेत्ररक्षण घेतला असता। आय थिंक माझ्यापेक्षा हाईट एक्स्ट्रा आहे आणि ज्याप्रमाणे आपण ऑस्ट्रेलियन बॉलर ज्यांची हाईट आपण पाहतोय, नेमकं आता असं मी म्हणेल की तुमच्या वाटेला फलंदाजी आलेली चांगल्या टचमध्ये आपण पाटणेश्वर संघाला पाहतोय। किती धावांचं टार्गेट मनामध्ये असेल? 50+ धावा आम्ही करू। 50 पेक्षा अधिक तुम्ही रन्स करण्याचा प्रयत्न असेल। डीके साहेब तुमच्या टीम मध्ये आहेत, त्यांच्याबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? ही स्पर्धा तर चांगलीच आहे आणि दत्ता तर नेहमी चांगलेच आयोजन करतो। येस, थँक्यू। न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स, गावदेवी सोनखार विन द टॉस, दे हॅव डिसाइडेड टू बोल्ड फास्ट। टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण निवडलाय सोनखार संघाने। दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आपण देऊया। थँक्यू सो मच। आदरणीय डीके साहेबांना आमची विनंती असेल आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यावं। समाजसेवक, खरं तर ज्यांचा आम्ही आवर्जून नाम उल्लेख करू, समाजसेवक आदरणीय डीके साहेबांना आमची विनंती आहे आपण प्रमुख व्यासपीठामध्ये यावं। वंचित बहुजन आघाडी चषक 2024 ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय। स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील बंटी दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपण म्हणूया। 1-1 विजय दोन्ही संघांच्या वाटेला आलाय। ज्या अर्थी अष्टविनायक जोहे संघाने गावदेवी वरेडी बी संघाला पराभूत केलं, तदनंतर जर आपण विचार केला तर दीव संघाने पराभूत केलं गावदेवी जय भवानी इरवाडी टीमला। तदनंतर आपण दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय। पंचांचा ग्रीन सिग्नल आला। 45 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय।
प्रतिषटक 11च्या आसपासचा रिक्वायर्ड रन रेट असेल. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज गौरव. ज्युसी फुल टॉस क्षेत्ररक्षक आहे परंतु झालाय प्रेक्षक. चेंडू चाललाय सीमा पार. परम मित्र आदरणीय सन्माननीय DK कांबळे साहेब या ठिकाणी मंचकावर त्यांची उपस्थिती आपण पाहतो. लेटकटचा हा फटका. चेंडू चाललाय सीमा पार. थर्ड मॅनला आणखीन एक चौकार. मी विनंती करेल आदरणीय देवेंद्र मारुती कोहली साहेबांना की आपण मंचकावर उपस्थित समाजसेवक आदरणीय सन्माननीय दत्त कांबळे साहेबांचा आपण सन्मान करावा. समाजसेवेचा ज्यांनी वारसा उचललाय ना नावासाठी ना स्वार्थासाठी हा व्यक्ती झटतोय समाजसेवेसाठी. कोविडमध्ये अनेक गरजू व्यक्तींना अन्नधान्याचं वाटप असेल, ह्युमॅनिटी गोळ्यांचं वाटप असेल. अंतोरा पाटणेश्वर येथे जो उड्डाण पूल आहे त्या ठिकाणी फार अंधार व्हायचा. त्या ठिकाणी हायमॅक्स टॉवरची उभारणी असेल. मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं होतं. त्या ठिकाणी टू व्हीलर चालकांसाठी हेल्मेटचं वाटप असेल. महाड येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात असेल. सार्वजनिक गणेश उत्सव, सार्वजनिक गोपालकाला उत्सव आणि त्याहीपेक्षा म्हणायला गेलो तर 1ही रुपयाचं डोनेशन न घेता वोट कॅच. काय जबरदस्त झेल पकडलाय. संदेश गरजच्या खेळीचा मात्र अंत झाला या ठिकाणी. यस डीजे प्लीज. परम मित्र अर्थातच सन्माननीय योगेश पाटील पाटणेश्वर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. आदरणीय दत्तासाहेबांचे निकटवर्तीय मित्र सन्माननीय योगेश पाटील देखील मंचकावर उपस्थित आहेत. अनेक ठिकाणी आपण दत्तासाहेबांचं कार्य पाहिलंय. ज्या अर्थी DK चषकाचं आयोजन 1ही रुपयाची देणगी न घेता खरं तर याच मैदानावरती DK चषकाचं आपण आयोजन पाहिलंय. खूप चांगली स्पर्धा खरं तर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. समाज सेवेचा वारसा खरं तर ज्यांनी उचललाय. पहिला धक्का जरूर बसला. 45 धावांचा पाठलाग करत असताना टीम अष्टविनायक जोहे संघाला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील बंटी ही जोडी अतिशय महत्वाची आहे. आणि ज्या अर्थी करिअरच्या सुरुवातीपासून हीच जोडी आपण पाहिले अष्टविनायक जोहे संघासाठी. भन्नाट फॉर्म मध्ये प्रवीण पाटील आणि चांगल्या टच मध्ये दिगंबर नागे महाराष्ट्र पोलीस उरण येथे सध्या जे कार्यरत आहेत. यावेळेस मोठा फटका प्रहार पाहायला मिळतोय की काय. अशा परिस्थितीमध्ये असताना चेंडू निघून गेला. ओरपीट स्वरूपाचा हा चेंडू होता. लॉफ्टेड हिट खेळायचं होतं. जर्सी नंबर 18 नंबरची जर्सी परिधान केलेला मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्रवीण पाटील ऑन स्ट्राइकला आहे. अवे फ्रॉम बॉडी 22 खेळपट्टीच्या फार दूरवर फेकलेला चेंडू. इट्स अ व्हाईट बॉल. संतोषजी चौधरी सरांचा हा इशारा. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल. धावसंख्या आपण पाहतो एकूण 9 धावा धावफलकावर. आघाडीच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आले होते अष्टविनायक जोहे संघासाठी. फटका समोरच्या दिशेला व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. प्रवीण पाटीलचा ब्रँडेड चौकार.
बस्ती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर छत्रपती शिवाजी महाराज न होते तो सुन्नत सबकी होती. खूप चांगलं संगीत या ठिकाणी आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून. खरं तर बंटी ही जी जोडी आहे ना ती अष्टविनायक जोहे संघासाठी म्हणा, बेस्ट जोहे असेल, हितवर्धक जोहे असेल, जोहे गावातील जेवढे संघ आहेत ना तेवढ्या संघांसाठी या जोडीने खरं तर ओपनिंग केलंय. सलाम वीर. मग दिगंबर नागे आणि प्रवीण पाटील बद्दल फार काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. खरं तर हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं नेतृत्व ज्यांच्याकडे दिलं गेलंय, ज्यांच्या नेतृत्वात आपण प्रीमियर लीग आपण पाहतोय, यंदाचं 4थं वर्ष असेल आणि डे नाईट फॉर्मॅटमध्ये आदरणीय वैकुंठ शेठ पाटील यांच्या नेतृत्वात खरं तर ही प्रीमियर लीग तमाम हमरापूर विभागातील खेळाडूंच्या भेटीस येणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. सोनकार टीम त्या ठिकाणी सज्ज झाले. पहा अगदी जोहेच्या डगआउटमध्ये गेलेत कारण की सोनकार जोहे एकाच विभागातील आहेत. दुसरं षटक या ठिकाणी सुरू झालंय. गोलंदाज रुपेश. खूप चांगला फटका डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे. रन्स मिळेल एक सिंगल. प्रवीण आणि दिगंबरला ठाऊक आहे जरी का सिंगल डबल्स आल्या तर देखील आमच्याकडे ती क्वालिटी गुणवत्ता आहे. आम्ही कोणत्याही चेंडूवर षटकार ठोकू शकतोय. कोणत्याही क्षणी गेअर शिफ्ट करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. पहा ही जोडी अतिशय महत्वाची आहे. ही ज्या दोन या विकेट्स आहेत ना या की विकेट्स आहेत. महत्वपूर्ण खेळाडू अगदी विजयापासून तुम्हाला वंचित ठेवू शकतात. खास करून दीव संघाला हा अडथळा आहे. परंतु प्रवीण पाटील ऑन स्ट्राईकला पाहूया. समोर होता बॅटस्विंग पाहिली, उंची कमी घेतली चेंडूने. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. ऑफस्टिकच्या बाहेर या इनिंग मध्ये बंटी आपण पाहतोय प्रवीण पाटीलचे फक्त बॅटस्विंग पाहायला मिळतोय. हा चेंडू कुठे डिलिव्हर्ड होतोय, चेंडूचा टप्पा कुठे पडतो हे पाहणं महत्वाचं आहे. तुम्हाला फुटवर्क दाखवावा लागेल पण तो आजकाल फिटनेस हा फार मोठा इश्यू आहे. त्या ठिकाणी आपण जयेश पाटीलला पाहतोय. SS स्पोर्ट्स शिवशंभो स्पोर्ट्सचे ओनर त्रिफल अचित. यू मिस आय विल डेफिनेटली. पहा खरं तर पुढचा दरवाजा बंद होता परंतु मागचा दरवाजा उघडा होता.
2024 हे शानदार आयोजन सन्माननीय अध्यक्ष श्री देवेंद्र मारुती कोहली साहेब, सन्माननीय सुनीलजी धामणकर साहेब, महासचिव पेन तालुका यांच्या स्वप्नातून साकारलेली ही टेनिस बॉल क्रिकेटची भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा पाहता एकट्याला खिंड लढवावी लागेल. ज्या अर्थी इतिहास तुम्ही सर्वांनी वाचला असेल, घोडखिंडीचा इतिहास, बाजीप्रभू देशपांडे, बादल बांधव त्या ठिकाणी लढले होते. पाहूया हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज असेल रुपेश. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोशन पाटील, मॅन फ्रॉम जोहे. डाव्या हाताचा खेळाडू समोर आहे. 45 धावांचं लक्ष्य. एकूण धावसंख्या सध्या आपण पाहतोय 14. आणखीन एक विकेट मिळवले. सलग तिसरी ही विकेट आणि हा पहिला गोलंदाज या स्पर्धेमधला की ज्यांनी विकेट हॅट्रिक संपादित केलंय. वेल प्लेड, वेल बोल्ड रुपेश. क्षेत्ररक्षक पोहोचेल का सवाल आणि कॅच ड्रॉप झाल्या. त्या ठिकाणी रन्स मिळाले एकूण 2. कठीण झेल होता परंतु त्याला थोडं सोपं जरूर केलेलं. जोपर्यंत तुम्ही झेल पकडत नाहीये तोपर्यंत तो कठीण आहे किंवा सोपा आहे हे आपण ठरवू शकणार नाही आहात. षटक संपलं या ठिकाणी. दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतो एकूण 16 धावा धावफलकावर. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय स्वप्नील दत्तात्रय म्हात्रे, युवा अग्रिसेना पेन तालुक्याचे अध्यक्ष, यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं हे कॅश प्राइज गोलंदाज रुपेश साठी आलंय. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. सामना संपला नाहीये. खर तर काल बंटी आम्ही गोविर्लेच्या क्रीडा नगरीमध्ये होतो. हर्ष 11 दुर्शेत आयोजित उपसरपंच चषक दुर्शेत पहिला दिवस त्या स्पर्धेचा. श्लोक 11 हमरापूरचा सुशांत शेदवल खर तर 1 मॅन शो पाहायला मिळाला त्याचा कालच्या स्पर्धेमध्ये. आणि सुपर 4 मध्ये पहिला संघ ठरला श्लोक 11 हमरापूर की जो दाखल झाला सुपर 4 मध्ये. खर तर नेहमीच त्या संघाचा आम्ही उल्लेख बिग बजेट म्हणून नेहमीच आम्ही त्यांचा उल्लेख करत असतो. सो एक खेळाडू सामना फिरवू शकतो, एक खेळाडू मॅच जिंकून देऊ शकतो. दिगंबर नागे जोपर्यंत आहे सामना आहे. इक्वेशन असेल 12 चेंडू आणि 29 धाव संख्येचा. 12 चेंडू आणि 29 धाव संख्या. प्रतिषटक रिक्वायर्ड रन रेट 14.50 आहे. चांगला फटका हवेत ट्रॅव्हल झालाय. चेंडू जाईल का सीमा पार? होय, दिगंबर नागेच्या बॅट मधनं आलाय हा षटकार.
निश्चितच या ठिकाणी सूचित करेल दीव 11ला की जोपर्यंत दिगंबर नागे आहे तोपर्यंत हा सामना आहे. ऑप्टिकच्या बाहेर फटका फसला, स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने झेल उडालाय आणि हा झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. रन्स मिळतील एकूण 2. 45 धावांचा पाठलाग करत असताना टीम अष्टविनायक जोहे संघ आहे एकूण 24 या धावसंख्येवर. इक्वेशन 10 चेंडू आणि 21 धावसंख्येचा. 10 चेंडू आणि 21 धावसंख्येचं इक्वेशन आपण पाहणार आहोत. एका बाजूला ही खिंड लढवतोय दिगंबर नागे. फटका फसलाय, बॅक टू द बॉलर, कॅच अँड बॉलचा चान्स, पकडला झेल आणि हा मोठा मासा लागलाय गलाला. होय दिगंबर नागे तंबूच्या आश्रयाला. पहिल्या मॅच मध्ये 5 षटकांच्या लढतीत तब्बल 81 रन्स जमा केल्या होत्या आणि तोच संघ 4 षटकांच्या मॅच मध्ये 45 धावसंख्याचा पाठलाग करत असताना अक्षरशः घाम फुटलाय, दमछाक झाल्या. विकेट पाठोपाठ विकेट या ठिकाणी जात आहेत. आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय जोशी साहेब या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. साहेबांना आमची विनंती असेल की आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. निश्चितच साहेबांसाठी या ठिकाणी आम्ही सांगतोय की जोहेच्या अगेन्स्ट दीव अशी लढत आपण पाहतोय. गोलंदाज संगम, चांगला चेंडू डिलिव्हर्ड झाला, गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर आतमध्ये आला. पाठीमागे सुदर्शन म्हात्रे कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये, कोणत्या प्रकारची रन्स आली नाहीये. धावसंख्या 24 धावा धावफलकावर. येणारे चेंडू बाकी असतील एकूण 8 आणि करायचे आहेत 21. 8 चेंडू आणि 21 ची आवश्यकता. फटका या ठिकाणी आपण पाहतो अलाउंग द कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालंय, चुकीला माफी नाहीये मित्रांनो. ज्यार्थी आणखीन एक. पाहूया रन्स किती आहेत आणि विकेट आहे का नाही हे देखील निर्णय प्रलंबित असेल पंचांकडे. या संतोषजी रन्स किती? 3 रन्स कंप्लीट झालेत आणि 3 का 2? 3 रन्स कंप्लीट झालेले आहेत आणि चौथ्यासाठी फलंदाज बंटी आउट झाला. त्या ठिकाणी वरुण मोगल तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळेल. प्रकारच्या विकेट्स गमावल्यात. तुचल मय आया. एकही खेळाडू विकेटवर थांबला नाहीये. जिम्मेदारी घ्यायला पाहिजे होती प्रवीणने, जिम्मेदारी घ्यायला पाहिजे होती दिगंबर नागेने. रुपेशने देखील थांबायला पाहिजे होतं. संदेश देखील लवकर बाद झाला. आणखीन एक रनआउटची विकेट आपण पाहिली, ज्यावरती वरुण बाद झाला. नवीन खेळाडू सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये. षटकातील चेंडू या ठिकाणी शेवटचा बाकी आहे. संगम बॉलिंग ट्रॅकवर फिरून खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. रन्स मिळेल फक्त 1 सिंगल. एका धावेने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्डवर एकूण 28 धावा धाव फलकावर. फारसं काही हाती लागलं नाहीये, फक्त सिंगल मिळाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होणार आहे. संधी देऊया आपण डीजे मास्टर.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय। रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात सर्व क्रिकेट रसिकांसाठी प्रथमच आयोजित केली गेलेली मानाची ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा वंचित बहुजन आघाडी चषक 2024 हे शानदार पर्व आमचे लाडके आयोजक सन्माननीय श्री देवेंद्र मारुती कोहली अध्यक्ष पेन तालुका, तदनंतर माननीय श्री सुनील प्रल्हाद धामणकर साहेब महासचिव पेन तालुका यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा 6 चेंडू आणि 17 धाव संख्येची आवश्यकता। सामना संपला नाहीये, अद्याप ही सामना आहे। 6 मध्ये 17ची आवश्यकता। या ठिकाणी आपण फटका पाहतोय काऊ कॉर्नरला, सीमारेषा लगत चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु रन्स एकूण मिळतील 2 या धाव संख्येने धावफलक पुढे जाईल। 30 धावा स्कोर कार्डवर निश्चित पाहायला मिळतील। 5 मध्ये 15 धाव संख्येची आवश्यकता आहे। 5 चेंडू आणि 15 धाव संख्येची आवश्यकता असेल। टीम अष्टविनायक जोहे संघाला ऑन स्ट्राइकला आपण पाहतोय फलंदाज भूपेंद्र पाटील। भूपेंद्रकडे मी तर म्हणेल ती ॲबिलिटी आहे, ते कौशल्य आहे आणि हिरो होईल का भूपेंद्र? फिरून खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक नाहीये, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स, चेंडू मात्र चाललाय डीप मिड विकेट। सर, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री, भारतीय संविधानाचे जनक, शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संगीत तुम्ही ऐकलं। चौकार आला, मोक्याच्या क्षणी उत्कृष्ट फटका आपण पाहिला। 4 मध्ये आता करायचे आहेत 11। पहा, मी वारंवार सांगतोय की सामना संपला नाहीये, हा सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार बंटी म्हात्रे, यात शंका नाहीये। ऑन स्ट्राइकला भूपेंद्र आहे, भूपेंद्रकडे ती ॲबिलिटी आहे। शेवटचं षटक आपण पाहतोय महेश बॉलिंग ट्रॅकवर, ऑफ टिकच्या बराचसा दूर होता। पंच प्रवीणजी आंद्रे सरांचा इशारा आला, इट्स अ वाईड बॉल। एक्स्ट्रा एक चेंडू फेकावा लागेल, एक्स्ट्रा एक रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल। धावसंख्या आपण पाहतो एकूण स्कोर कार्डवर 35 पास झाल्यात किती याला फारसं महत्व नाहीये। 4 मध्ये करायची आहेत आता 10। 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता। हृदयाचे ठोके वाढलेत, फासल्या फासफूस करतात, परंतु या मॅच मध्ये काय घडेल येणारे 4 चेंडू ठरवतील। शॉर्टपिच चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, सिंगल कंप्लीट झालंय। या ठिकाणी फेकी लाजवाब, परंतु सुनील चप्पल आहे मित्रांनो। रनिंग बिटवीन ऑफ द विकेट्स मध्ये सुनील पाटीलला तोड नाहीये। जोपर्यंत स्ट्राइक बॅट्समन पोहोचेल ना त्याआधी त्याने 2 रन्स कंप्लीट केल्या आणि तिसऱ्याच्या तो शोधात होता। सुंटी पाटील अमरापूर विभागातील सर्वात चपल आणि उत्कृष्ट एसटी रक्षक। 3 चेंडू बाकी आहेत, विजयासाठी रन्स करायचे आहेत 8। 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता। फटका चांगला आहे, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा मिळतील का 2 फंबल। रन्स मिळाल्यात एकूण 2, तिसऱ्याच्या शोधात आहे, तिसरी देखील कंप्लीट झालेली आहे आणि 3 रन्स या ठिकाणी मिळाल्यात। 2 चेंडू आणि 5 धाव संख्येची आवश्यकता आहे। काय घडेल या मॅच मध्ये? हार्ट ब्रेकिंग मॅच, रफ अँड टफ सामना, हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। 440 चा करंट खरं तर या मॅच मध्ये काही घडू शकतो। पाटणेश्वरचे खेळाडू पाहतायत सामना, सोनकारचे खेळाडू त्यांचे पाठीराखे सामना पाहतायत। भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मधील पॅव्हलिन कक्षामध्ये बसलेले सर्व खेळाडू त्या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेत आहेत। काय घडेल? जिंकेल का अष्टविनायक जोहे की
या मॅच मध्ये विजय मिळवेल दीव 11 दीव. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा प्लीज. 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. 3 रन्स घेता घेता खरं तर थोडे थकले होते खेळाडू, परंतु त्यांना आता 1 का 2 मिनिटाचा अवधी होईना मिळाला. ते स्टेबल झालेत. सुनील पाटील स्ट्राईकला आहे. सुनील पाटील चपल खेळाडू आहे, सुपर माइंडेड क्रिकेटर आहे. अनेक स्पर्धांचा अनुभव त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे. आज सिद्ध करायची आहे. 2 चेंडू बाकी आहेत. 5 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सज्ज झालाय. या ठिकाणी चांगला फटका पॉइंटला पकडलाय आणि रन्स मिळाली फक्त 1 चेंडू. 4 धावसंख्येची आवश्यकता. हे क्रिकेट आहे. हार मानली नाहीये अष्टविनायक जोहे संघाने. आज ते लढलेत. आज संघर्ष पाहायला मिळाला खरं तर अष्टविनायक जोहे संघाकडून. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा प्लीज. 4 धावसंख्येची आवश्यकता. संतोषजी चौधरी सरांना या ठिकाणी आम्ही विनंती करतो, चला आपण प्लीज. प्रवीणजी आंद्रे, चला आपण जा खेळाडूंकडे प्लीज आणि लवकरात लवकर सामना सुरू करा. आज एक टीम सुपर 3 मध्ये क्वालिफाय करायची आहे. उत्कृष्ट ट्रॉफीज आपण पाहताय. उत्कृष्ट आयोजन या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय संतोषजी चौधरी सर, प्रवीणजी आंद्रे पेन, बंटी म्हात्रे जोहे, आमचे साथी समालोचक मानस मनोरे आणि उत्कृष्ट गुणलेखक हमरापूर गावचे रॉकी जाधव. त्याचप्रमाणे ड्रीम्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण या स्पर्धेचं पाहतोय. चला अधिकचा वेळ घेताय तुम्ही, अधिक वेळ घेऊ नका प्लीज. एक खेळाडू जरूर 30 सर्कलच्या पाठीमागे पाठवलाय. एकदा क्षेत्ररक्षण पाहूया. डीप मध्ये एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑन आहे, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग. 30 सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू तैनात. 4 ची आवश्यकता. चेंडू चांगला आहे, सामना जिंकलाय. शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला आणि हा सामना मात्र जिंकला दीव 11 दीव संघाने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम अष्टविनायक जोहे.